आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल, असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल, असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते. लैंड में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो. उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर विच वाज देयर. देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है, जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही, असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वे मंत्र्यांशी बोललो आहोत, असं ते म्हणाले. G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चासत्रात भाग घेणार आहेत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये, अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत, असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये, अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. या संदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो, असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषीमालाची निर्यात गेल्या वर्षी $53 अब्ज पर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो, असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे, असंही त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं, तर 2020-21 मध्ये 84,000 कोटी रुपये इतकं होतं, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14ला भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आलं आहे, तर त्यांच्या जागी MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी P. वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी. किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 22 षटकात 2 बाद 163 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल, असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.